अधिकार आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. म्हणजे याचा अर्थ आहे अधिकार सगळ्यांना आहे, फक्त कळत नाही, एवढं दुर्भाग्य. पंचपक्वान्नाचं ताट असू दे, परंतु तो कडू लागत का, ताप आलाय म्हणून. आणि एवढा कार्यक्रम चांगला असतो, ऐकायची इच्छा नाही का, तर अंगात पाप आहे म्हणून. सगळ्या गोष्टी सिद्ध होत असतात. सेवके सांगितले करावे ते काम, इथे मी कामाने. सेवा हा धर्म सर्वांचा असावा, म्हणून अधिकार सर्वांना आहे. आणि त्या अधिकार परत आपण या ठिकाणी सगळे जोडलेलो आहोत. नंबर 2, विषय पाहिजे. विषय असल्याशिवाय बोलता येत नाही, विषय असल्याशिवाय सांगता येत नाही. अधिकार सगळ्यांचा आहे आणि विषय सगळ्यांचा एकच आहे. विषय साधन विषय हरि कीर्तन. म्हणून विषय एकच आहे बघा, देव माझा मी देवाचा, हा विषय आहे. अधिकार कळला, पण तो अधिकार प्राप्त करून घेण्याकरता 4 गोष्टी पुन्हा त्याच्यात सांगितल्या वेळेप्रमाणे सांगतो. स्वधर्माचरणम श्रेयः. अधिकार करण्याकरता माणसाला पहिली गोष्ट स्वतःच्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. देव अवतार का घेतो? धर्म रक्षावया. यदा यदा ही म्हणून देवाची जयंती. संत का अवतार घेतात? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. म्हणून देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि माणसाचं एक पोराच्या मामाला मनुष्याचा सुद्धा एक धर्म आहे. हाती माझा नियमधर्म मुखी विठोबाचे नाम. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी. अधिकार करण्याकरता स्वतःच्या धर्माचा आचरण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट ब्रह्मचर्य परंपरा. ब्रह्मचर्य धर्म ज्ञानाचा तुठा जे सेवा हा दारवंता किंवा तद्विद्येत प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान. ज्ञानिनस्तत्त्वदर्शनार्थ. स्वतःच्या धर्माचा आचरण. दुसरी गोष्ट ब्रह्मचर्य. तिसरी गोष्ट मौन धारण करावं, जास्त बोलू नये. आणि माणसाला जास्त बडबड का सुटते? माणसाचा आहार व्यवस्थित नाही म्हणून. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी बासर. जास्त बडबड माणसाला का सुटते? माणसाला झोप का जास्त सुटतोय? आहारावर नियंत्रण नाही आणि आहार युक्त नाही म्हणून.
तस्मात् शास्त्र प्रमाणते कार्य व्यवस्थित आणि नंबर 4 यत्रच्छा लाभ संतुष्ट आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानावं लागतं. आम्ही फक्त भजनात करतो टीव्ही दे आनंद नाही मला समाधान नाही. आणि मला वाटतं आज आपल्याला काय कमी आहे, आज आपल्याला काय कमी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पहिले कुणीतरी मिळत होत सणावर, म्हणजे सण आल्यानंतर पुळी मिळाली म्हणून आनंद वाटायचा. सण आल्यावर पुळी मिळत होती. आता रोज नाही 3 टाइम लाटणे झिजू झाले, कुणाला हाणायला शिल्लक करायची. मग सगळ्या गोष्टी आज आहेत, फक्त समाधान नाही आहे. मला वाटतं रामरायाला काय मागायचं, समाधान. आणि ते समाधान भगवंताच्या कृपेने आणि संतांच्या सेवेने मिळतं. राहे समाधान चित्ताची. म्हणून अधिकार विषय आणि दुसरी गोष्ट संबंध असल्याशिवाय तुम्ही कोणाला सांगत नाही. आणि मग शेवटी प्रयोजन आहे, आणि प्रयोजन म्हणजे समाधान. प्रयोजन म्हणजे शेवटी काला. आणि मग काला झाल्यानंतर कार्यक्रम संपला असं सांगण्याची गरज नाही पडत. काला झाला, खाल्ला हाला. उद्याच्याला तर कालाचा कीर्तनकार शिरसाळ्या दिसला तर लोक म्हणते महाराज काला कालच झाला, नाच का आला. अशा प्रकारचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराला ज्ञान अनुसरून प्रयोजन म्हणून काला असतो. आणि त्या कालाचा हा आजचा प्रसंग आहे. वेळेच्या 2 वाजेपर्यंत आपला हा काला ऐकायचा, कारण पुढे गौत करणे आहे. म्हणून या ज्ञानाला अनुसरून, म्हणून या अभंगामध्ये तुकोबरायांनी काला त्यांनाच मिळतो, काला त्यांच्यातच होतो की जे वैष्णव आहे, जे वैष्णव आहे. आणि कसा वैष्णव पाहिजे, निका वैष्णव. याचा अर्थ त्याच्यातही जात में कुछ काला आहे. म्हणून तुकोबराला एक गवळण भेटली, त्या गवळणीने तुकोबरा विचारलं, तुकोबरा देव पाहायला का. हो विठ्ठल जळी स्थळी भरला ऐसे स्थळ नाही कोठे. ईश्वर सर्वभूतेषु सर्वाघटे राम जे भेटे भूत. तो परिपूर्ण होतो परमात्मा भरलेला आहे. आणि त्या परमेश्वराचा अधिष्ठान असं आहे की तो परमेश्वर मला जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंदो, तो परमात्मा मला दिसतो. दिसला दिसला विठू तुकोबा, दिसला दिसला विठू तुकोबा. विठू सुकुमार अनोखाचा तो भार. उतरला अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख. पांडुरंगा तो परमात्मा मी पाहिला, पाहता तुझे मुख
पांडुरंग तुकोबरायांचे असे बरेचसे प्रमाण आहेत. देवाचं दर्शन घेतल्यानंतर समाधान व्हावं. हो, पण काही माणसं काय म्हणतात, पंढरपूरला गेल्यानंतर पायाचं दर्शन नाही झालं तरी झालं, पण मुखदर्शन झालं पाहिजे का? भगवंताच्या मुखावर किती चंद्र तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य मदन हासे हालकारी. देवाच्या चेहऱ्यावर कोटी चंद्राचं तेज आणि गणपतीच्या चेहऱ्यावर किती सूर्य. आणि म्हणतो आरतीवर कुणाला फक्त म्हणायचं तुमचं बघायचं. ठीक आहे, आरती झाल्यानंतर गाडी जोडताना म्हणतात उजवीकडं फिरावं का डावीकडं फिरावं ते समजत नाही, पण ते गणपती काहीतरी मग परमार्थ आहे. सूर्यकोटी समप्रभ, गणपतीच्या चेहऱ्यावर कोटी सूर्य आहे आणि भगवंताच्या चेहऱ्यावर कोटी चंद्राचं तेज आहे. आणि कोटी चंद्राचं तेज दर्शन घेतल्यानंतर काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या, इतका सुंदर देव आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. नवे नवे नाममंत्र जप कोटी जाईल पाप. बस याच्यावर जास्त बोलणे नको, फक्त एवढं की भगवंताचं मुखदर्शन घेतल्यानंतर पाप जातं. आपल्या दर्शनाला काही उपयोग नाही म्हणत. आणि आपल्याकडे कोणी पाहतं, आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कुणाला खायला मिळत म्हणून देवाचा चेहरा सुंदर आहे आणि तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवलेला आहे. एक खिला डोळा पैसला म्हणी आणि तोची वदनी उपचारी, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये बसवलेला आहे. नवे नवे तो परमात्मा मी माझ्या कंठामध्ये कृष्ण म्हणून धारण केलेला आहे. पहिल्या कृष्णमणी तुकोबरायांनी सांगितलं की तो परमात्मा मी माझ्या कंठामध्ये धारण केलेला आहे.
कंठी धरिला कृष्णमणी. तुम्ही बालाजीला जा, बालाजीच्या गळ्यामध्ये एक असं रत्न की त्या रत्नाचा प्रकाश चौकडे त्या गावाला पोहोचतो. त्याप्रमाणे कंठी धरिला कृष्णमणी आईची जोडी करा रामकंठी धरा. त्याचा परिणाम काय होतो आणि अशी वृत्ती त्याच्यामध्ये झालेली आहे. त्याला वैष्णव म्हणतात. त्याला वैष्णव म्हणतात. आता अनेक संतांचे आपल्याला प्रमाण घेता येते. देव सगळीकडे व्याप्त आहे. ईश्वर सर्वभूतेषु रतेषार्जुन तिष्ठति. देव सगळीकडे आहे. हा सिद्धांत मांडायचा असेल, हा प्रत्येक संतांचा अनुभव घ्यायचा असेल, प्रत्येक संतांचं एक एक प्रमाण आपल्याला घ्यावं लागेल की त्यांना देव सगळीकडे दिसतोय. नवे नवे देव त्यांनी सगळीकडे अनुभवलेला आहे. कारण त्यांना त्याचा तो अनुभव प्रचितीला आलेला आहे. आणि जो प्रचितीला अनुभव आला ते साधू संत सांगतात. विश्वदेव सत्यदेव, ज्याला देव पूर्ण भरलेला व्यापक दिसतो. देवतया जवळी असे पापनासे दर्शनी सर्वभूती पाहे. संत साधू ओळखावा निका. तसं त्या अभंगामध्ये तो वैष्णव निका आहे की ज्याला ईश्वर सर्वभूतेषु भगवंताची प्रचिती सगळीकडे आहे. तो संत असे संतांचे बरेच प्रमाण. आता ज्ञानोबरायाकडे झालं. ज्ञानोबरायाचं काय म्हणणं आहे? ज्ञानोबराय म्हणतात की ईश्वर सर्वभूतेषु, या जगामध्ये अशी एकही जागा नाही ज्या ठिकाणी देव नाही. जसं दुधामध्ये तूप दिसतं का? असतं. दुधामध्ये तूप दिसतं का? असतं. असतं. दिसतं का? एक जण कीर्तन ऐकून घरी गेला आणि 10 लिटर दुधामध्ये हात घालून पाहिजे. मंडळी म्हणजे तुम्हाला आमोशा पौर्णिमेला काय होतं? म्हणजे काय झालं? म्हणजे त्याच्यामुळे हात घालते म्हणजे काय कारण काय? म्हणजे दूध नसलं असतं ना, का हात घालते? म्हणजे काही म्हणजे आता महाराजांनी कीर्तनात सांगितलं दुधात तूप असतो. आणि मी चौकडे हात घालून पाहिला, दुधात तूप मला कुठं दिसलं नाही, हाताला लागलं नाही. महाराज लोक काही सांगतो दुधामध्ये तूप आहे पण मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा.
दुधामध्ये तूप आहे पण मंथन केल्याशिवाय निघत नाही. त्याप्रमाणे जगात देव आहे पण प्रचितीला आल्याशिवाय कळत नाही. देव आहे, 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 देव आहे. हृदया मंदिरी शोधोनी पाहे, हृदया मंदिरी शोधोनी पाहे, जीवनटना साठविला हरी जी हृदय मंदिरी म्हणजे देव आहे, अस्तित्वात आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण पडलं आपल्याला. आता मुक्ताबाईकडे जाऊ. मुक्ताबाईचं प्रमाण तेच आहे. तुकोबा म्हणतात धरीला कंठी धरीला तो माझ्या कंठामध्ये धारण केला म्हणून मला ईश्वर सर्वभूतेषु परमात्मा सगळीकडे जिकडे पाहावे तिकडे सर्वमय बोलून. आता मुक्ताबाईकडे चला. मुक्ताबाईचं प्रमाण आहे मला. एक जणावर पंढरपूरला जायचं तर तो काय म्हणला, तुम्ही पंढरपूरला चालला 500 रुपये आणि 11 रुपये पांडुरंगाला. 500 रुपये का माझं लिहिलं झाली का नाही म्हणणार. 500 रुपयाचा धोतर जोडा आणायचा मला काय हरकत नाही. कॉटन आणायचा का पॉलिस्टर आणायचा, कोणता आहे पॉलिस्टर की कॉटन. मोठे किनारीचा आणायचा का लहान किनारीचा आणायचा, म्हणजे कोणत्याही किनारीचा आणायचा. 8 वार आणायचा का 10 वार आणायचा, म्हणजे कोणताही आणायचा. फक्त आपली एकच आट आहे त्याच्यात. म्हणजे काय त्याच्यात दोरे नको, त्याच्यामध्ये दोरा नको. लक्षात आलं. त्याच्यामध्ये दोरे नको. किंवा धोतर तर ते यायचं नाही. शब्द धोतर जोडा म्हणणार, धोतर येणार नाही पण जोडा येईल तुला आणायला. दोऱ्याशिवाय वस्त्र नाही. तसं विश्व पटन ब्रह्मदेवा
सिद्धांत पटला काय विश्वपट ब्रह्मदोरा पट म्हणजे वस्त्र आणि त्याचा दोरा कोणता आहे ब्रह्म म्हणजे उत्तप्रोत परब्रह्म परिपूर्ण या जगामध्ये उत्तप्रोत भरलेला आहे जसं तंतुशिवाय वस्त्र नाही त्याप्रमाणे विश्वपट ब्रह्मदोरा विश्व हे वस्त्र आहे आणि त्याच्यातला दोरा म्हणजे ब्रह्म आहे जसं दोऱ्याशिवाय वस्त्र नाही त्याप्रमाणे ब्रह्माशिवाय जग नाही ज्ञानोबरायचं पाहिलं मुक्ताबाईचं पाहिलं अजून अनेक संतांचा आपण पाहूया एक म्हणजे पुढे चालूया एक बादशाह बिळवराचा दृष्टांत आहे बादशहाने डोळे तपासले डोळे तपासल्यानंतर बादशाह बिळवराला बोलून घेतलं बिळवल काय आपलं असं नगर किती आहे असं नगर किती आहे म्हणजे असं 1 किलोमीटर असं अर्धा किलोमीटर म्हणजे 2 लाख म्हणजे कशा माझी नजर जिथं जाईल तिथे हिरवा रंग दिसला पाहिजे कोणता रंग हिरवा रंग दिसला पाहिजे किती पैसा लागू दे पण माझी नजर तिथं जाईल तिथं हिरवा दिसला पाहिजे आणि वरी सगळा हिरवा छत द्यायचा म्हणजे डॉक्टरने सांगितलं तुमच्या डोळ्याला फक्त हिरवा रंग उपायकारक आहे बाकीची सगळी रंग अपायकारक आहे म्हणजे तुमची नजर जिथं जाईल तिथे हिरवा कलर दिसला पाहिजे म्हणून 2 लाख रुपये दिले विचार होता मला तुम्ही 2 लाख रुपये खर्च करायला मी तुमचं काम 1 रुपया करतो बादशाह म्हणा मी 2 लाख खर्च करायला 1 रुपया काय करणार होता हो माझे 1 रुपया कुठं जात नाही घेतलं 1 रुपया खंडोबाच्या जात्रात गेला दानपणी घातला असं हाताने हात घातलं डोकं येडत घातलं आता ते मिळणच बघायचे पहिले गोल खपटाचे केलेले त्याला बिघड लावलेले पाठीमागं रोपं तोंडात पिपाणी डोक्यावर टोपी हातात दोरी शेव मला बी जत्राला येऊ द्यायची 1 रुपयाचा चष्मा आणला तो आणि बादशाह आपका काम हो गया बादशाह म्हणजे काही लहान आहे का लहान नाही झालं 1 रुपया गेला अनुभव येणं महत्वाचा आहे दृष्टांत कळाला तुम्हाला ज्या रंगाचा काच समोर ठेवतात त्याप्रमाणे जग तुम्हाला दृष्टी तशी सृष्टी त्याप्रमाणे हिरवा वेगळाचा चष्मा लावला आता हिरवा रंग द्यायचं काम नाही तेच सत्य का प्रमाणातून सांगतात डोळ्यातील बाहुली माझी मिठाई माझी डोळ्यातील बाहुली माझी मिठाई झाली घनानंद मूर्ती माझ्या लक्षात आलं माझ्या डोळ्यातली बाहुली पांडुरंगच झालेला म्हणून घर आणि आकाश पूर्ण त्रैलोक्यामध्ये अवघेची त्रैलोक्य ईश्वर सर्वभूतेषु घनानंद घन म्हणजे आकाश आकाश जेवढा आहे त्याच्यामध्ये तो परमेश्वर मला कळतो मला दिसतो का माझ्या डोळ्यातली बाहुली विठुराया झालेला आहे म्हणून सगळीकडे मला परमात्मा दिसतो तसं तुकोबऱ्या वर्णन करतात कंठी धरिला मग त्याप्रमाणे घनानंद मूर्ती त्याप्रमाणे तुकोबऱ्या वर्णन करतात अवघा जनी प्रकाश जनी म्हणजे
ज्यांनी म्हणजे चतुर्दश भुवन आहे, भूलोक, भोरलोक, जललोक, तपलोक, सिद्धलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, पुनर्लोक, चतुर्दश भुवनांना ईश्वर सर्व करतो. आमची आरती सुद्धा म्हणते की नाही, पंचभूताचा अधिकार केला से सत्वर नहीं देखला, आकार अवघात ईश्वर नाही सुख दुःख, देहाला ऐसा अहंकार आहे परमात्मा, तो ज्ञानी असे शून्य काळ बोलो. ईश्वर सेवा पंचभूताचा अधिकार केला से सत्वर म्हणून अवघा जनी भरणी उरला काही दिशा, भरणी उरला काही दिशा, भरणी उरला काही दिशा, भरणी उरला काही दिशा. नाम हरी सबाई भरला, सबाई भरला. सहाय भरला भरोनी उरला दाही दिशा. त्याप्रमाणे व्यापकत्वाचा अनुभव तुकोबरायला आला म्हणून त्या गौरवीला तुकोबरा म्हणतात. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी, जनी म्हणजे चतुर्दश भुवनामध्ये मला तो देव दिसतो आणि असा ज्याला देव दिसतो तो वैष्णव आहे आणि त्यांच्यामध्ये काल होत असतो. काला वाटो एक मेघा, काला वाटो एक मेघा, काला वाटो एक मेघा, काला वाटो एक मेघा, त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं होतं, कोकुनिया पिता असे प्रल्हादासी आहे ऋषिकेशी, सांग कोठे येरू मने तळी स्थळी काष्ठी, पाषाणी आहे वनमाळी, जेथे तेथे पिताजी तो मला देव सगळीकडे दिसतो. हिरण्यकश्यप मला काय दिसत नाही, त्याचं कारण आहे ज्ञान दृष्टी
दृष्टी हवं कधी दोन्ही नेत्र म्हणून तुम्हाला दिसत नाही. आणि अशी वृत्ती ज्याला झाली त्याला त्यांच्यामध्ये कालावधी असतो. काला वाटून कालाचं प्रावधानच ते, कालाचा सिद्धांतच तो आहे, कालाचं प्रयोजनच ते. काला वाटून एकमेका एकमेकामध्ये ईश्वर आहे. म्हणून सुद्धा आपण व्यवहारामध्ये म्हणतो की एकमेका सहाय्य करू अगाधरू सुबंध पंढरीचा लोक जत्रा असते आळंदीचे पंढरपूर. पुढच्या व्यक्तीला मागाचा माणूस काय म्हणतो, चला माऊली, चला माऊली. त्याचं नाव माऊली नाही, त्याच्या गळ्यात माळ आहे का, त्याला हरिपाठ म्हणता येतो का? जगाच माऊलीमय बनलेलं असतं. पंढरपूरला जाण्याचे प्रत्येकाचे कारण वेगळी असते. एक बाई म्हणजे आमच्या मालकाच्या डोक्यात फरक पडावा म्हणून आमच्या मालकाला पळत पळत दिल्लीत गेले. मग ती मैत्रिणी म्हणजे गेले की नाही मालक लागले नाली म्हणजे घरी त्रास देऊ लागली. काय केलं त्यांनी म्हणजे काही नाही, नादी लागली. हरिपाठ म्हणला काही नाही, गळ्यात माळ घातली काही नाही, काही माहित नाही. तर त्यांनी काय केलं, दिंडीच्या पुढं रवलो, दिंडीच्या पुढं रवलो, दिंडीच्या पुढं रवलो, आपलं पोत बिस्किटच गोळा केलं. आल्यानं संसारात उधारी करा, शरणदा उदारा. बर मग काय केलं, म्हणे गेले कशी तरी नादी लागले पंढरपूरला. चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, साबण दुसऱ्याचीच लावली. इकडून तिकडून कसतरी राहिले, नादी लागले. गोपाळपुराला गेले, गाडा घेतला, पुन्हा पुंडलिकाच्या दर्शनाला आले. वाळवंटात त्यांना संदूक सापडला. संदूक डोक्यात घेऊन हे कसं ना म्हणून आता सापडलं, दिलं बाबा पांडुरंगाला त्याच्यात काय झालं मला काय माहिती. जरा कुरूप मोठं होते, कुरूप तोडलं, त्याला किल्ली नव्हती, कुरूप तोडलं आणि पिठी उघडून पाहिलं तर त्याचं सगळं कठीण सामान काय आणि नका पडू. याला विष्णू म्हणत नाही, याला विष्णू म्हणत नाहीये. जीवभूत सनातन भगवंताबद्दल प्रेम, भगवंताबद्दल ओळख पाहिजे. आता बरेच प्रमाण घेत आहेत. कन्या सासूयाशी जाय मागे परतून पाहि, ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा वैष्णव. वैष्णव 3 प्रकारचे आणि अशा वैष्णवामध्ये कालातीत असतो. अशा वैष्णवामध्ये भेद नसतो. अशा वैष्णवामध्ये मत्सर नसतो. कोणाही जीवाचा न घडव मत्सर वर्म सर्वेश्वर उदयनाथ. आपण व्यवहारात म्हणतो खरा
तो एकची धर्म जगाला रोज बुडवावी नाही एकमेकाने मुखी सुखी घालू हुंबरी म्हणून काला एकमेकाच्या तोंडात देण्याची पद्धत आजही आहे. पंढरपूरला नाही कुठेही काल असू द्या काला एकमेकाच्या तोंडात देतात का तुझ्यामध्ये देव आहे माझ्यामध्ये देव आहे. सकाळी उठल्यानंतर आपण राम राम देवता म्हणतो का नाही कारण काय करतो जो करतो त्याच्यातही राम आहे ज्याला करायचं आहे त्याच्यातही राम आहे. रामासारखं वागत नाही गोष्ट सोडून द्या आहे रावणच पण म्हणताना म्हणतात राम राम ईश्वर सर्वभूतेषु अशा वैष्णवामध्ये काला होत असतो. काला वाटू एकमेका वैष्णव निका महाराजांप्रमाणे निका वैष्णव बोलतात त्याप्रमाणे या अभंगामध्ये सुद्धा तुकोबाराला निका वैष्णव महत्वाचा आहे. उत्तम वैष्णव मध्यम वैष्णव कनिष्ठ वैष्णव महत्वाचा जो वैष्णव आहे तो वैष्णव मनोदया आवगी देवावरी विष्णुमय जग भेदा भेद ब्रह्म आता तो पारशी गेला पोचला वैष्णव आणि शैव आणि वैष्णव तुम्ही शैव आणि वैष्णव आणि आडवत गंध लावणार आणि उभंच गंध लावणार. भिंती जर सारवायच्या हाताने काम राहिलं पण पहिलं भिंती जर सारवायचं असलं तर वैष्णवाच्या बायाने आणि शैवाच्या बायाने आडव्या उभ्या चालेल का पडणार त्याच्यावर तरी थांबले का दात जर घासायचे ते सुद्धा हे कोणी गाठत हे कोण्याच गाठत नाही माथ्यात हे आपलं माथ्यात नाही. तुका म्हणे भेदा भेद देवतया जवळी असे पापनासे ऋषणी म्हणून तुकोबरा करतात की भेदाभेद केला आणि ज्याच्या ठिकाणी भेद नाही तो वैष्णव आहे. वैष्णव निका जास्त वाढवायचं नाही वैष्णव निका सबळ असे वैष्णव बरेच एक मोठा राजवाडा होता आणि राजवाड्याच्या समोर एक उभा राहिला माणूस 2 तास झाला 3 तास झाला ते भारतात चौकार असते त्याचे तुम्ही कोण मला मामा कोणाचा राणीचा असेल
त्याला आतमध्ये प्रवेश मिळाला. मंत्र्यांनी विचारलं, प्रधानांनी विचारलं, आपण कोण? मामा. नक्की राजाचा नाही तर राणीचा. राजाने विचारलं, आपण कोण? मामा. राजा वाटलं नक्की राणीचा असेल. आतमध्ये गेल्यानंतर राणीने विचारलं, आपण कोण? मामा. तिला वाटलं इथपर्यंत आले ते आमची नक्की राजा. 2 महिने चांगलं खाऊन खाऊन मस्त पद्धतशीर हालाचा वासा होता. खाऊन मूळ झाला. पण एक दिवशी उघडं पडलं ना ते. राणीने विचारलं, राजसाहेब आप तुमचे मामा जेवायला आले नाही तर ठसकत चाललं. माझा मामा तुला माहित नव्हतं का माझ्या पाठीमागे कोण होता. गोरी पाहायची सुद्धा हिंमत नव्हती. आता चिमटी घेते अंतरपाठा घालून ती गोष्ट सोडून अंतरपाठ धरतीतच कशाला कोण ते समजत नाही. विषय नको. मला काय म्हणायचं, मला वाटतं तुमचं आहे काय, मला वाटतं तुझं आहे काय की तुझा नाही माझा नाही म्हणून कुणाचा आहे म्हणजे हात मारून घेतलं. मामा तुम्ही नेमके कुणाचे म्हणजे कुणाचेच नाही. मग आमचं नावच मामा. काय अवस्थामध्ये झाला विष्णुदास. अहिंसा शांती राज्यवम एकार वंदने गांधले त्यासी म्हणे तुवा पुढे तोच साधू ओळखावा देव तेथेची दानव आणि वैकुंठवासी आलो यांची वाराणसी ओमिले देवशी सहस्रार्थ भावे वर्ताया. या गोष्टीमध्ये जो बसतो तो वैष्णव आहे. आणि याच्या बाजूला जे गेले ते वैष्णव नाहीये. त्याच्यामध्ये इंद्र जरी असला, ब्रह्मदेव जरी असले, अगर अजून कोणता इंद्र चंद्र सूर्य वरुण कुबेर कोणताही देव असतो, त्या देवतांना काला घेण्याचा अधिकार नाही. पण वैष्णव लिका पाहिजे त्यांच्यामध्ये काला होत असतो. वरच्या लोकांना काला मिळत नाही. मग आपल्याला मिळतोय ना, दुसऱ्याला मिळत नाही. पण दुसऱ्याचं आपण काय करायचं, नाटक करायचे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये वाकुलिया ब्रह्माधिका वाकडं दाखवतात ना, कोणाला दाखवायचं? ब्रह्मादिक पदे दुःखाची किंवा वैकुंठ कोपट नाट झोपडी. इथं आम्हाला नको का वैकुंठ व्हायचे नाही. सगळं काही कार्याचे मग ब्रह्मदेवाला काल मिळाला नाही का? ब्रह्मदेवाला काल मिळाला नाही का? कार्याची असे देव जडी झाले मासे का? ब्रह्मादिकाला काल मिळत नाही आणि तिथं जाऊन काल घ्यावं तर पोझिशन डाऊन होते. इकडं पाहिलं तर काल मिळत नाही. आता काय करावं? म्हणून
ब्रह्मासूपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपात जन्माला आले तेव्हा त्यांना काला मिळाला. म्हणजे वैष्णव झाल्याशिवाय काला मिळत नाही हा सिद्धांत आहे. पण वैष्णवनी का पाहिजे खाली करून सांगितलं तर आपल्याला वेळ नाही. पण एवढं मात्र खरंय दिल्लीत राजकारण कमी आहे तितकं राजकारण परमार्थात आले. म्हणून वैष्णव निका असा शब्द वापरावा लागला तो खूप बरा आहे. ब्रह्मादिक निके नाहीतच पुण्याची पावती सरे सगळ्याची इंद्रपणाची नितरे येऊन लागते माघारी शिने पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य संपलं खाली यावं लागत. पुण्य सरल्या येती मृत्यू पुण्य सरल्या येती मृत्यू पुण्य सरल्या येती मृत्यू अमृत प्राशन करती पुण्य सरल्या येती क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. म्हणून त्याही पदाची गरज नाही. मारुतीराणी एवढी सेवा केली रामाची. सीता मातेने नवरत्नाचा हार दिला मोती फोडले का तर त्याच्यामध्ये माझा राम राम म्हणतात रामाची होईजे आणि पदी बैसुनी पदवी देईजे. आता आमच्या पदवी वेगळ्या फुकटच पदवी करतात. नको सांगितलेलं बरोबर. पण एवढं मात्र सांगितलं सांगावंसं वाटतं की ज्या तुकोबारायांनी गाथा लिहिला त्या तुकोबारायांनी गाथा मूर्ती नाव कधीही स्वतःला घेतलं नाही. पण आता तू घ्यायची ज्याची त्याला पदवी इतरांना साधे पदवी प्रत्येकाला आहे. जगद्गुरु तुकोबा अवतार नामयाचा. तुकोबारायला जगद्गुरु म्हणतात. ज्ञानोबारायलाच योगियाची ज्ञानराज माझी योग्याची माऊली. माऊली फक्त ज्ञानोबारायलाच. जगद्गुरु तुकोबारा फक्त तुकोबारायलाच. समर्थ फक्त रामदास स्वामींनाच. एक शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याने पदवी घेतली. तर ते अधिकारी बनले. अधिकारी बनले त्याप्रमाणे या ठिकाणी तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात की इतरांना सोडून हो आता त्याच्यापेक्षा आम्ही बरे त्याच्यापेक्षा आम्ही बरे. आम्हाला पद नको पण आम्हाला काला मिळतो याच्यातच आम्हाला बरं वाटतं. हे तुकोबाराय शेवट
संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी तुकोबा वर्णन करतात. वैष्णवाला काला मिळतो, वैकुंठात मिळत नाही, ब्रह्मलोकात मिळत नाही. मला सांगा आज दिल्लीच्या संसदेत काला आहे का? नाही. मुंबईच्या विधानसभेत आज काला कुठे? राम मंदिरामध्ये सगळ्यांना तो काला मिळतो. आम्ही बळी विरगाडे तुका म्हणे भूमंडळी. भू म्हणजे पृथ्वी आणि मंडळ म्हणजे आकाश. भूमंडळी या पूर्ण पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये आम्ही अधिकारी आहोत. माणसाला गर्व नसावा, स्वाभिमान असावा. हे नवीन जन्म हे गर्व आहे का? गर्व नाही, अभिमान. तुका म्हणे गर्भवासी स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. स्वाभिमान आहे, गर्व नाही. तसं तुकोबाला अभिमानाने सांगतात. तुका म्हणे भूमंडळी नाहीतरी काय थोडी त्याला काहीच विषय नाही महाराज, पण आम्हाला तेवढा अधिकार नारायणे आम्हाला तो अधिकार दिला आहे. म्हणून भूमंडळी आम्ही बळी विरगाडे का? आमचा परमात्मा पाठीराखा आहे. बळीया माझा हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीला आणि तो आम्हाला काला देतो. तो आम्हाला काला देतो. भांगास किती किंवा बळीयाचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता. तुका म्हणे घरली झाले पट्टरानी बळी सावळे परब्रह्म. असं याप्रमाणे आम्ही अधिकारी आहोत. म्हणून आम्हाला काला मिळतो. नियमाप्रमाणे संप्रदायाच्या भावांचं याच्यापेक्षा जास्त असू शकतो. कालाचे कीर्तन कमीत कमी 3 तास तरी सगळ्यांना माहिती पाहिजे. वेळेप्रमाणे आपल्याकडे चालायचं असतं. तर आता काला हा सिद्धांत आहे, काला हे प्रयोजन आहे. हो. आणि महाराज विषयाने बांधलेला जातो. कालाचे कीर्तन म्हटल्यानंतर त्या भगवत त्यातून चिंतन करावं. चरित्र
दुपार पाहिजे ते घालून टाळ करायला 2000 आणि ऐकणारा 5000 सांगणारा चालते ऐकणाऱ्याला जर कळलं तर सांगणाऱ्याचं दुकानात याप्रमाणे देव अवतार घेतो यदा यदा ही पृथ्वीवर भार झाला दुष्टांचा म्हणून पृथ्वीने गायचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली कशा करता गारण मांडण्याकरता की माझ्या पाठीवर दैत्य मारले त्यांचा उद्धार करण्याकरता देव कधी अवतार घेणार आहे म्हणून पृथ्वी मातेने गायचं रूप घेतलं आणि ब्रह्मलोकविषया पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं म्हणजे डायरेक्ट देवाकडे ती पृथ्वी गेली नाही का तर डायरेक्ट देवाकडे कुणालाच जाता येत नाही संताचे संगती मनोमार्ग गती एकदम डायरेक्ट गेला पृथ्वीला नाही जाता आता मला सांगा आता जुना उदाहरण घ्या लग्न लागल्यानंतर त्या नवरी बरोबर पहिले कुणाला पाठवत होते बायकांकडे हा करू आता पाठी देतो तू ती नवीन ती एकटीच बाद झाली ती कर्मणीची असते पाठवणं ती अधिकारी असते ती 2-3 लेकरांची माय असते तुला अनुभव आलेला असतो कशी माणसं पुरवायची म्हणून तिथे गेल्यानंतर त्या नवी घाबरून यायला तुले म्हणून ती गर्भवतीला सांगते आबाईच्या पाया पड वडीलच्या पाया पड जीजीच्या पाया पड तिकडे खोकला गेली आजी सासू तिच्या पाया पड मग ती नवी सगळ्याच्या पाया पडली की मग म्हाताऱ्या नुसवार्ता वाटता लागतात पूर्वी चांगली मिळाली कसं पाया पडली ती जर पाया पडली नसती तर या म्हाताऱ्या म्हणल्या असतात नुसवार्ता वाटता मुली मुली गोमटी आहे पण दिवटा संतांची संगती मनोमार्ग गती तशी पृथ्वी मातेने गायीचं उदाहरण केलं ब्रह्मलोकविषया ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या पृथ्वीवर भार झालेला आहे मग अवतार कधी घेतो ते म्हणून देव म्हणजे काय हरकत नाही ब्रह्मदेव म्हणजे आपण सकाळी सकाळी क्षीरसागराकडे आपण क्षीरसागराकडे जाऊ तुझं कारण मांडायचं आणि गार त्यालाच मांडायची जे आपलं ऐकतो त्याला कुणाला गार मांडू एक मला राहायला जागाच मिळेल तुझी बायको सासरवाडीत जा किंवा सासरवाडी गेला असतो माझा सासरा त्याच्या सासरे तिकडे गारानं मांडणारा गारानं ऐकणारा अधिकारी पाहिजे देव अधिकारी म्हणून भगवंताकडे जायचंय सकाळी क्षीरसागर क्षीरसागरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी भगवंत ब्रह्मदेव आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी पृथ्वी काय भगवंताला उठवण्याकरता पुरुष सुक्तेन काय भगवंत देवाला जागा करायचं असेल पुरुष सुक्त म्हणाला सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः नमोस्मरंताय पुरुष सुक्त सगळ्याला म्हणता येत नाही पण पुरुष सुक्ताचा मराठी अनुवाद म्हणजे काय पांडुरंगा प्रभात
करेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल आणि तू मला काकडा म्हणून जागा करेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल. म्हणून काकडा म्हणत म्हणत देवाला जागा करावी. सहस्रदी दीप कैसी प्रकाशी प्रभा देवाला जागा करायचं काकडा देव जागेवर आले आणि मग भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं. अष्टमी गर्भात पुढे देवकीच्या ठिकाणी 8व्या स्वरूपामध्ये अवतार घेईल असं आश्वासन दिलं. बाकीचं सगळं आणि देवाने अवतार 6 मारले. देवकीचे 7वा बलराम दादा आणि 8वा देव गोपाल कृष्ण. आता परमात्मा कुठे गोकुळाला माझ्या उपदरी आता गोकुळामध्ये नेऊन सोडल्यानंतर गोकुळात तुम्ही जागा होतं का? अहो मला सांगा पाहुणं घरी यायचं मला तर माणूस झोपत नाही झोपतो आणि त्यात ते दरबारात यावी गाडी गेट असं मुक्त सुधरू तसं नाही. त्याचे खाते बसले 4 पेते घेते पेपर घेते उलट धरतो सुधरू तसं नाही. तर देवाचा नाही एक कावळा जागा होता एक गाढव जागा होतं आणि नंदबाबा कावळ्याला विचारलं देवाने कावळा दादा तुला काय मागायचंय? मला एकट्या करता जीव नका भावकी करता. देवाने त्याच वेळेला सांगितलं की कलियुगामध्ये माणूस गेला की गंगेच्या काठावर पहिल्यांदा तुला मान पितृदूत म्हणून कावळ्याला पहिल्यांदा मान दिलेला आहे. आजही आहे. नंबर 2 कावळ्याला सांगितलं. त्यानंतर गाढवाला विचारलं गाढवा तुम्ही माझ्या करता जागेत तुला एकटं करता का भावकी करतात? ते म्हणलं भावकी तर माझा काही संबंध मला एकट्या करतात हे हरकत नाही. पोळ्याच्या दिवशी त्याप्रमाणे गायची बैलाची पूजा होते त्याप्रमाणे गोकुळ अष्टमीला चौकडे तुझी पूजा होईल. म्हणून आजही आपल्याकडे पाटावर गोकुळ वाडा चिखलाचा हो म्हणा की पाटावर चिखलाचा गोकुळ वाडा करतात. गोकुळाला चिखलाचा चिखलाचा पाळणा चिखलाचा कृष्ण चिखलाचा त्याला डोळे जवारीचे आणि त्या मुख्य गेटवर 2 कुंडी एका कुंड्यात तुळस आणि एका कुंड्यात पिंपळाचं दोन्ही कुंड्याच्या मध्ये गाढ असं आहे. मग गाढवाची पूजा केल्याशिवाय कृष्णाची पूजा करता येत नाही. म्हणून म्हणतात हाडला हरी पूजा अगोदर राधाने महाराज आजही गोकुळ मग वृंदावन मथुरेमध्ये आजही पाहतो. आणि नंबर 3 तिसरी गोष्ट आहे नंदबाबा गोकुळच्या सुखात बाळकृष्ण नंदाघरी सांगायला गेल्यानंतर खूप आहे. आता गर्गाचार्य आले गर्गाचार्य विनवली रोहिणी पुत्र हे रोहिणी हा तुझा मुलगा सगळ्याला रमविणारा आहे म्हणून याचं नाव राम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. आणि याच्या ठिकाणी 1000 भक्तीचं बळ आहे म्हणून बघा. आणि कृष्णाचं नाव ठेवलं काय बहुनी संती नामानी. याची नाव अनेक आहेत त्याचे रूप आहे. कोण तुझे रूप कोण तुझे अनेक रूप रूपाय
नाव चांगले राम नाम कृष्ण एके ठिकाणी आम्ही गेलो तर महाराज माझा वाघ पाहिला वाघ जेवण बसलाय काय वाघ म्हणतात महाराज तर हिरीत त्याला पाहिजे हातापायच्या गाड्या पटाचा नगारा नाकातून हिरवेगार दोन पायरी लागलेले सगळे अंगाला चमचम चमचम शिमूड महिन्यात काला गेला तो काला ढिरीवर सांगला कुत्र्याची किलो अंगाला छाट होते कुणाचं वाघाचं चौवारी वाघाला वाघाजवळ कुत्र जात असतं तुझ्या वाघाचं नाव काय म्हणजे प्रसन्न कुमार असं तुझे रूप तुझे नाम देवी मध प्रेम आकर्षित कृष्ण हा संकर्षण जो सगळ्यांना आकर्षित करतो असा तो कृष्ण आणि शुक्लो रक्तस्तथा तीतम इदानीं कृष्णतां गतः शास्त्रामध्ये असं प्रमाण आहे की सत्ययुगामध्ये देवाचा वर्ण पांढरा होता त्रेतायुगामध्ये देवाचा वर्ण लाल होता द्वापार युगामध्ये देवाचा वर्ण पिवळा होता आणि कलियुगामध्ये कृष्ण कृष्ण म्हणजे सावळा रूप सुंदर द्वारकाधीश जगन्नाथ पंढरपूरचा पांडुरंग पांढरा आणि 12 ज्योतिर्लिंग स्वयंभू महालक्ष्मी कोल्हापूरची तुळजाभवानी काळा कृष्ण अशा प्रकारचे चरित्र करत जसे चरित्र खूप आहे गाडी रेंज मध्ये आली फक्त 1-2-3 प्रमाण पुढे सगळ्यांच्या देवघरामध्ये लग्नात आहे का नाही मला म्हणजे हो का म्हणा मी काय फार नाही सांगती यशोदे एक दोन सकाळी सकाळी आली यशोदे तुझ्या
धार काढायला गेले 15 गेची धार ती काढते यशोदा ती काढत असेल तुझ्या घरची गाडी वरती काढते यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग तुला येईल तोंड करून वाकुळे मज म्हणत ईश्वरे 15 गायची धार काढते मी आणि पहिल्या गायची धार काढायला बसते वासरू वापरलं धार काढू लागले मोठ्या दारू आणि सगळ्या गायीच्या पाठीवर हात ठेवले या गायीचं नाव काय या वासराचं नाव काय मोठ्या गायीची वासरू किती काळ्या गायीचं या गायीची वासरू किती तुझ्या पायावर कोणती आणली विचार परेशान केलं यशोदा विचारलं असं लेकरू आहे म्हणजे मला वाटलं नुसतं विचारायला काय केलं इतकं गुणाचं नाही तुला मग पाठीवर हात फिरता पाठीवर मी धार काढायचा नाद कोणत्या गायीचं पाहिजे उत्तर झालं मला काय माहिती तू नुसतं हात फिरवायचं मग सांगून क्वचित समय क्रोश संध्या पहासा श्रुती वर्णन करते नुसता हात फिरवीत नव्हता हात फिरविता गळ्यात ते झाले 15 गायी सोडल्या 15 वासरू सोडले आणि दोनदा बिलवाची वस्ती पडती दोनदा काळ्या वासरू 15 गायी पळाले 15 वासरू पळाले पूर्ण पळाले त्याच्या पाठीमध्ये मी पळाले माझ्या हातातली मुंडी ती तिकडे पळाली यशोदा तुम्ही माझं पोरगं जनावरांकडे कधीच जात नाही मला सगळं गुणाचे आणि हे तितकंच खरं आपल्या लेकराचा अन्याय ज्या आईला खरा वाटतो त्या लेकराची सख्खी माय नाही यशोदाला खरं वाटत दुसरी गवळण आली येणे कवाड उघडिले येणे शिंपी तोडिले दया दुधाते भक्षिले दिले ताकाते तिसरी गवळण आली यशोदे सकाळी उठले दार झाडून काढलं सारा टाकला रांगोळी काढली नागपाटी झाली चहा घेतला नाही 3 तास लागले भागवत सांगायची काय आणि पटकन जायचे आणि मी रांगोळी काढून घरात तरी एकदा तुझं पोरगं मागून आलं त्या रांगोळीवर अष्टदळ काढिले अंगण आणि वरी कुठे चक्रवाणी आता यशोदेला खालीच बसली म्हणजे आता गावाने सांगायचं काही लिमिट असते माझ्या लेकराला एवढं कळलं नव्हतं रांगोळीवर कसं पुन्हा यशोदा काही सांगता येईल तिला माहिती नव्हतं कसं आणि पुन्हा ती गवळणीला टाकून देऊ लागली माझी तरी गवळण तुमच्या रांगोळीवर गुंतलं तुमची लेकरं तुमच्या तोटात मुक्त्या लोकांना सांगतात यालाच म्हणतात आपल्या बाबा दुसऱ्याचं अनेक प्रकारचे गवळणी आहेत महाराज खूप आपण नेहमी भागवतात आपण बस आता यशोदेने सांगितलं आणि मग विचारलं कृष्णा तुला मी घातीत करते घरी कुणाच्या आई कुणाकडे जात नाही घर पाहुणी एकांताचे नवनीताचे आपल्या घरी काय कमी का खायला हवे परवा आपल्या तुपाच्या हौदात एक वगर पडून ही दी त्या हौदात
तुपाचा हवदा वगार पडून मी इतकं तुपणी करून आपल्याकडे दुसरीकडे जात असतो का खायला डोळ्याने काही सांगत तर तुम्हाला त्रास देत नाही आता इथं राहायचं नाही करून घ्या मग मोठ्याने चारावया शारुंग पाणी जनपती समय कोश संजात हा म्हणून भगवान परमात्मा गाई वासरू घेऊन जाणार जाऊ लागला तर खेळ कोणते केले ते सगळ्याला माहिती हामामा उकुटू पंढरी लगोऱ्या पिठी दांडू लपंडा आता पोरांकडे नाव सुद्धा माहिती खेळतो होतो शिवकवडी महाराज कितीतरी प्रमाण आहे सांगितलं सांगितलं चला बोलू गाई आपल्या हातात नाव चला बोलू गाई पैसे घेऊ ठाई बहु झाली वनवर पायी पिठी झाला सगळ्यांच्या शिवराई एकत्र केल्या तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी प्रत्येकी जास कोणी नाही त्यासी देव आहे देवा सांगा देव निवारी त्या गोपाळाला बोलून घेतलं भगवंताने कारण केला नवमी जते ब्रह्मपुषे तविदंबराय गुंजावतं सपरिपिच्छद सन्मुखाय वन्यस्त्रजे कमलवेत्र विशालवेणु दक्षिणश्रिये मृदुपद पुष्पांगजाय पुंडरी
कृष्ण